सर्वांना नमस्कार. सध्या आपल्या देशाची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. भारत-पाकिस्तान युद्ध पेटले आहे. या युद्धाला धर्माची पार्श्वभूमी आहे. धर्म विचारून निष्पाप जीवांची कत्तल करण्यात आली आहे. आज मी जे पुस्तक वाचणार आहे ते आहे अशा एका महान धर्माभिमानी व्यक्तीचं, ज्यांनी धर्मासाठी आपल्या व आपल्या परिवाराचा प्राण दिला, पण धर्म सोडला नाही. ती महान व्यक्ती म्हणजे गुरु गोविंद सिंह. पुस्तक वाचनाला सुरुवात करते. गुरु गोविंद सिंह याचे लेखक आहेत सत्यपाल पटाईत आणि याचं अनुवादन केलं आहे सौ कुमुद मंडलेकर. गुरु गोविंद सिंह आपल्या देशाच्या कल्याणासाठी आपला हातभार लागावा असे आपल्याला वाटते ना? मग गुरु गोविंद सिंहाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांचे स्मरण सदैव आपल्या मनात असले पाहिजे. आपल्या देश व बांधवांमध्ये माणूस म्हणून काही दोष असणे स्वाभाविक आहे, परंतु एका गोष्टीचे स्मरण सदैव ठेवले पाहिजे की ते आपल्याच मायभूमीचे पुत्र आहेत. त्यांच्या नसानसातून हिंदू रक्त उसळते आहे. त्यांचा आपल्याला कितीही उपसर्ग झाला तरी ते आपलेच भाऊ आहेत. त्यांची आपण सदैव सेवाच करावी. त्यांच्याकडून शिव्याही मिळाल्या तरी आपल्या मनात आणि ओठात त्यांच्याविषयी स्नेह, प्रेम, मैत्री याच भावना निर्माण व्हाव्यात. आपल्याला धक्के मारून त्यांनी बाहेर काढले तरीसुद्धा शक्तिशाली गुरु गोविंद सिंहाप्रमाणे आपण दूर जाऊन मृत्यूच्या कुशीत शांतपणे झोपून जावे. अशी सहनशीलता, हा सोशिकपणा धारण करणारी व्यक्तीच हिंदू म्हणवून घेण्यास पात्र आहे. ही सहिष्णुता आपण अंगी बांधली पाहिजे. या आपण सर्व एकत्र येऊन आपसातील कलह मिटवून टाकूया आणि मानवतेचा अमृतमय भव्य प्रवाह प्रवाहित करूया. हे बोल आहेत स्वामी विवेकानंदांचे. 1.25 लाख से एक लढाऊ, चिडियों से मैं बाज लढाऊ, तभी गोविंद सिंह कहलाऊ. ही उक्ती ज्या महान विभूतीची आहे ते गुरु गोविंद सिंह किती प्रतापी होते, समाजाविषयीची त्यांची धारणा किती स्पष्ट होती याची कल्पना स्वामी विवेकानंदांच्या वरील उद्गारांवरून येते. बाज पक्षाशी लढण्याची शक्ती चिमण्यातही निर्माण करील एवढा आत्मविश्वास शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंह यांच्यामध्ये होता. गुरु नानकांपासून सुरू झालेली ही गुरु परंपरा 10वे गुरु श्री गोविंद सिंह यांच्यानंतर समाप्त झाली. त्यानंतर पूज्य आणि पवित्र ग्रंथ साहेबाला गुरु मानण्याचा निर्देश दिला गेला आणि आजतागायत त्याचे पालन चालू आहे. गुरु नानकांनी शीख या नव्या धर्माची स्थापना केली आणि समाज सुधारणा, एकात्मता, अखंडता, धर्म या सर्वांच्या व्याख्या सांगून समाजातील क्रांतिकार्याचा प्रारंभ केला. त्यामुळे कठीण परिस्थितीतही त्यांना यशस्वी रीतीने सामना करता आला. पण गुरु तेग बहादुरांच्या बलिदानानंतर अनेक आव्हाने समाजासमोर उभी टाकली. हिंदू धर्माला त्यावेळी अशा तेजस्वी नेतृत्वाची गरज होती की जे त्याग, बलिदान आणि प्रयत्न यांच्या पराकाष्ठेची प्रेरणा देईल व आदर्श निर्माण करू शकेल. गुरु गोविंद सिंहाचे व्यक्तिमत्व या कसोटीला पूर्णपणे उतरले. बालपणातील निर्भीडपणा. गुरु गोविंद सिंहांच्या बालपणातील ही घटना. धर्मांतर करीत नाही म्हणून औरंगजेबाच्या अत्याचाराने पीडित व दुःखी झालेला काश्मीरचा ब्राह्मण वर्ग गुरु तेग बहादुरांकडे आला आणि या अत्याचारांपासून मुक्त होण्याचा मार्ग सुचवा म्हणून विनंती करू लागला. गुरु तेग बहादूर विचारात पडले, सचिंत झाले. आपल्या पिताजींची ही विचारमग्न अवस्था छोट्या गोविंदाला पाहवली नाही. त्याने आपल्या पित्याला त्यांच्या निराशेचे कारण विचारले. तेव्हा तेग बहादूर म्हणाले, एखाद्या महान पुरुषाच्या बलिदानाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. हे ऐकताच गोविंदसिंह तात्काळ उद्गारले, पिताजी, आपल्याशिवाय दुसरा कोणता अधिक गौरवशाली पुरुष असू शकतो? मुलाचे निर्भीड विचार ऐकून गुरु तेग बहादूर यांना धन्य वाटले व त्यांची मान अभिमानाने उंचावली. त्यांनी ब्राह्मणांना सांगितले, गुरु तेग बहादूर धर्मांतर करतील तर सारे ब्राह्मण धर्मांतरास तयार आहेत असे औरंगजेबाला कळवा. या निरोपामुळे गुरु तेग बहादूर यांना दिल्ली दरबारातच जावे लागले आणि तेथे त्यांच्या अमर बलिदानाने एक ओजस्वी इतिहास घडला. गुरु गोविंद सिंहांना त्यातून एक नवी प्रेरणा मिळाली. गुरुपदावर येण्यापूर्वीच गुरु गोविंद सिंहांजवळ दूरदृष्टी होती. आपल्या पित्याला बलिदानाची प्रेरणा देणाऱ्या या वीर बहादूर बालकाने हीच प्रेरणा आपल्या संपूर्ण कुटुंबात खोलवर रुजवली. त्यामुळे त्यांच्या 2 किशोरपुत्रांनी रणांगणात हसत हसत उडी घेतली व 2 अबोध बालके भिंतीत चिणली गेली.
पण त्यांच्या मुखातून दुःखोद्गार निघाला नाही. आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान करून त्यांनी समाजासमोर, देशासमोर एक समर्पणाचा आदर्श निर्माण केला. चिमुकल्या चिमण्यांमध्येही त्यांनी लढाईचे साहस निर्माण करून त्यांच्या निरर्थक जीवनाला सार्थकता प्राप्त करून दिली. इतकेच नव्हे तर बैरागी झालेल्या माधोदास या तरुणामध्ये नवीन उत्साह आणि जीवनाविषयी जिद्द निर्माण केली आणि त्याच्यात चैतन्य जागविले. त्यामुळेच या बंदा बैराग्याने परकीय सत्ताधाऱ्यांना मनात दहशत निर्माण केली. देशसेवा करण्यातच त्याने आपल्या जीवनाची पूर्तता मानली. देशातील राजनैतिक शांती जेव्हा नष्ट झाली होती, अशावेळी गुरु गोविंदसिंहाचा जन्म झाला. औरंगजेबाच्या अयोग्य नीतीमुळे पंजाबात आणि महाराष्ट्रात संघर्षाची ठिणगी पडली होती. वास्तविक औरंगजेबाच्या शासकीय काळात धार्मिक असहिष्णुतेची जो स्फोट झाला, त्याची बीजे शहाजहानच्या काळात पेरली गेली होती. इसवी सन 1632 शहाजहानने फरमान काढले की हिंदूंनी नवीन मंदिरे बांधायची नाहीत आणि जी बांधली जात आहेत ती पाडून टाकायची. गोहत्येसंबंधीचे जे निर्बंध अकबराच्या काळापासून चालू होते, त्यातही शिथिलता आली. याचा परिणाम असा झाला की मुसलमान सत्तेविरुद्ध विरोध वाढीस लागला. मथुरेजवळ जाट लोकांनी हिंदू जमीनदारांच्या नेतृत्वाखाली बंड करून मोगल फौजदार आणि त्यांचे शिपाई यांची हत्या केली. त्यावेळी गुरु गोविंदसिंह केवळ 3 वर्षांचे होते. ही बंडखोरी दडपली गेली, पण आतल्या आत मात्र आग धुमसत राहिली. औरंगजेबाच्या विरोधात छत्रसाल उभे राहिले तेव्हा गोविंदसिंह फक्त 5 वर्षांचे होते आणि लगेच पुढच्या वर्षात नारनौलच्या सतनामी समुदायाच्या बंडाळीने मोगल सत्ता भयभीत झाली, हे त्यांनी पाहिले. 13 वर्षाच्या वर्षापर्यंत दुर्गादास आणि महाराणा राजसिंह यांची वीरगाथाही त्यांनी ऐकली. दुर्बल समाज. हिंदू लोकांची त्या काळी फारच दयनीय स्थिती होती. जातीजातींच्या तेढीने सारा हिंदू समाज खंगला होता, पोखरला होता. आक्रमकांसमोर हिंदू लोक दुबळे, आगतिक होत असत आणि आत्मरक्षणाचा जेव्हा उपाय नसे, तेव्हा अविश्वासार्ह गोष्टीवरही ते विश्वास ठेवीत. पंजाबचा शेवटचा हिंदू सम्राट अनंगपाल, त्याच्यानंतर गुरु नानक सोडले तर 4.5 शतके असे एकही हिंदू नाव पुढे आले नाही की जे साऱ्या समाजाला आधार देईल. गुरु नानक हेच असे पहिले पुरुष होते की ज्यांनी पंजाबच्या उपेक्षित, दुःखी आणि आत्मविश्वास गमावलेल्या जनतेत धैर्य जागविले. इसवी सन 1666 या साऱ्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर गुरु गोविंदसिंहांचा जन्म झाला. ती संवत 1723 ची पौष महिन्यातील सप्तमी होती. गुरु तेग बहादूर आपली पत्नी गुजरी आणि काही शिष्य यांच्याबरोबर पूर्व भारताच्या यात्रेवर होते. आपली गर्भवती पत्नी आणि काही शिष्य यांना पाटणा येथे सोडून ते असमकडे रवाना झाले होते आणि तिथेच त्यांना पुत्र प्राप्त झाल्याची शुभवार्ता समजली. आपल्या परमपित्याच्या बलिदानानंतर गुरु गोविंदसिंह गुरुपदावर आले तेव्हा ते केवळ 9 वर्षांचे होते. या घटनेनंतर जवळजवळ 8 वर्षांपर्यंत ते आनंदपूरला राहिले आणि तिथेच त्यांनी शास्त्र आणि शस्त्र या दोन्हींचे शिक्षण घेतले. आपल्या शिष्यांच्या शिक्षणाचीही त्यांनी व्यवस्था केली. दूर प्रदेशांमधून आलेल्या कवींना आश्रय दिला. सर्वदूर पसरलेल्या शीख बांधवांना हुकुमनामे पाठवून संपत्ती, शस्त्रास्त्रे यांचा साठा केला. एक छोटी सैनिकी तुकडी एकत्र करून तिला युद्धात निपुण केले. जीवनातले पहिले युद्ध. एप्रिल 1689 गुरु गोविंदसिंहांना प्रथमच युद्धाचा सामना करावा लागला. गुरु गोविंदसिंहांचे वाढते बळ ऐकून पहाडी राजांमध्येही भय निर्माण झाले होते. गुरु गोविंदसिंहांच्या प्रयत्नाने पददलित समाजालाही उठावाची प्रेरणा मिळत होती. परंतु परंपरागत जातींचा अभिमान बाळगणारे राजे गुरु गोविंदसिंहांवर नाराज झाले आणि याच परिस्थितीने गुरु गोविंदसिंहांविरुद्ध मोर्चे बांधण्याचा त्या राजांनी प्रयत्न केला. शिखांच्या इतिहासानुसार कलिहूरचा राजा भीमचंद याच्या मुलाचा विवाह गढवालचे राजे फतेहशाह यांच्या कन्येशी निश्चित झाला होता. याच परिसरात गुरु गोविंदसिंहांनी आपले शक्ती केंद्र असलेल्या आनंदपूरची स्थापना करायला सुरुवात केली होती. यावेळी गुरु गोविंदसिंह पावंटा नावाच्या ठिकाणी होते. यावेळी अनेक पहाडी राजे आपल्या सैन्यासहित उपस्थित होते. ते या उद्देशानेच की लग्नानंतर गुरु गोविंदसिंहांवर हल्ला करायचा. गुरूंना या योजनेची जेव्हा बातमी लागली
तेव्हा त्यांनी पावंटापासून 6 मैल अंतरावर युद्धाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या भंगानी येथे मोर्चे बांधले. या युद्धात गुरु गोविंदसिंहांनी स्वतः भाग घेतला. पंजाबातील सिहाऱ्याचे फकीर सय्यद बुद्धूशहा यांच्याशी गुरु तेग बहादुरांचे चांगले संबंध होते. त्यांच्या शिफारशीनुसार गुरु गोविंदसिंहांनी 500 पठाणांच्या आपल्या सैन्यात घेतले. पण कालेखान नावाच्या सरदाराला सोडून सगळे शत्रूला जाऊन मिळाले. जेव्हा सय्यद बुद्धशहाला ही बातमी कळाली तेव्हा तो आपल्या 700 शिष्यांना आणि 4ही मुलांना घेऊन गुरु गोविंदसिंहांच्या मदतीला धावून आला. त्यांचे अनेक शिष्य आणि 2 मुले या युद्धात मारली गेली. युद्धात विजय प्राप्त झाल्यावर गुरु गोविंदसिंहांनी युद्धाच्या मदतीबद्दल सय्यद बुद्धशहाला सन्मानित केले. पहाडी राजांची सेना पळून गेली आणि विजय मिळवून श्री गुरु गोविंदसिंह आनंदपूरला परतले. त्यानंतर त्यांनी लोहगड, आनंदगड, केशगड आणि फतेहगड हे किल्ले बांधले. पराभव झालेल्या राजांनी गुरु गोविंदसिंहांशी तह केला आणि खंडणी देण्यास मान्यता दिली. त्यांनी औरंगजेबाला कर द्यायचे बंद केले. त्यावेळी गुरु गोविंदसिंहांनी त्यांना मदत केली आणि हल्लेखोरांना परतवून लावले. पण नंतर राजांनी आपला कमकुवतपणा दाखविला आणि मोगलांबरोबर तहाची तयारी दाखविली. औरंगजेबाच्या सांगण्यावरून लाहोरचा सुभेदार दिलवर खान याच्या सेनेने त्याचा मुलगा रुस्तम खान याच्या नेतृत्वाखाली गुरु गोविंदसिंहांवर हल्ला केला. दोन्ही दलात युद्धाची तयारी झाली, परंतु नदीला पूर आल्यामुळे मोगल सेनेला हताश होऊन परतावे लागले. त्यानंतर हुसेन खान नावाचा सेनापती पहाडी राजांना लुटू लागला. पण गुरु गोविंदसिंहांच्या सैन्याने हुसेन खानचा पराभव केला. औरंगजेब त्यावेळी दक्षिणेत होता, पण पराजयाची वार्ता ऐकून तो चिंतित झाला. त्याने आपला मुलगा मुअज्जमला आघाडीवर पाठवले आणि मोगल सेनेने पहाडी राजांचे हाल केले. पण तरीही आनंदपूर मात्र सुरक्षितच राहिले. या साऱ्या इतिहासाची नोंद गुरु गोविंदसिंहांनी विचित्र नाटक या स्वलिखित काव्यात केली आहे. मोगल शहाजादा परत गेल्यानंतर काही दिवस शांततेत गेले. या काळात गुरु गोविंदसिंहांनी आपले साहित्य लेखन केले. मात्र मोगलांशी संघर्ष अटळ आहे हे गुरु गोविंदसिंह यांना आता कळून चुकले होते. म्हणून ते आपली स्थिती मजबूत करण्याच्या तयारीला लागले. सुस्थितीत असलेला समाजातला वर्ग कोणत्याही क्रांतीला कधीच साथ देत नाही हे त्यांना निश्चित माहिती होते. कारण आपली सुरक्षित स्थिती हिरावली जाण्याची त्यांना भीती वाटत असते. वैशाखीचे पर्व. गुरु गोविंदसिंहांनी वैशाखी पर्वाच्या दिवशी आपल्या शिष्य समुदायासमोर बोलताना नंगी तलवार हातात घेऊन प्रश्न केला, आपल्या धर्मासाठी प्राण देणारा कुणी आहे काय? प्रश्न विचारताच सभेत सर्वत्र शांतता अधिकाधिक वाढतेच आहे. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तोच प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा लाहोरचा दयाराम खत्री उठला आणि म्हणाला, मी तयार आहे. गुरु त्याला आपल्याबरोबर आत घेऊन गेले. तिथे काही बकऱ्या आधीपासूनच बांधलेले होते. गुरूंनी एका बकऱ्याचे डोके कापले व रक्ताळलेली तलवार ते सभेत घेऊन आले. सभेला पुन्हा तो प्रश्न त्यांनी केला, आहे धर्मासाठी प्राण देणारा कुणी तयार? यावेळी दिल्लीचा धर्मदास नावाचा जाट समोर आला. गुरु त्याला आत घेऊन गेले. पुन्हा बाहेर येऊन तोच प्रश्न विचारते झाले. यावेळी आणखी 3 जण समोर आले. एक होता द्वारकेचा धोबी मोहकचंद, दुसरा होता जगन्नाथपुरीचा आचारी हिम्मत आणि तिसरा होता बिदरचा न्हावी साहबचंद. पंचप्यारे. गुरु गोविंदसिंहांनी या 5ही जणांना सुंदर वस्त्रे नेसवली आणि पंचप्यारे म्हणून त्यांचा सन्मान केला. त्या 5ही जणांना घेऊन ते बाहेर आले तेव्हा सारी सभा तटस्थ झाली आणि लज्जितही झाली. या पंचप्याऱ्यांमध्ये एक खत्री होता, बाकी 4ही सारे निम्न स्तरातले होते. गुरूने त्या सर्वांना प्रथम दीक्षा दिली आणि आश्चर्य म्हणजे स्वतःही दीक्षा घेतली. त्यांनी खालसाला गुरुचे स्थान दिले आणि गुरूंना खालसाचे. गुरूने त्यांच्याबरोबर भोजन केले. त्या 5 जणांना गुरूंनी जे अधिकार दिले त्यापेक्षा जास्त अधिकार स्वतःलाही घेतले नाहीत. अशा प्रकारे गुरु गोविंदसिंहांनी आपल्या पूर्वीच्या 9 पिढ्यातील शीख समुदायाला खालसाची दीक्षा दिली. त्यांनी स्पष्ट केले की ज्याच्या हृदयात पूर्ण ज्योतीचा प्रकाश आणि ईश्वरासंबंधी अव्यभिचारी प्रेम आहे, ईश्वर प्रेमातच ज्याचे तीर्थ, दान, दया, तप आणि संयम आहे, तीच पवित्र व्यक्ती खालसा या नावाला पात्र आहे. गुरूंनी सर्वांना आज्ञा केली की आपल्या नावाबरोबर सिंह शब्द लावावा.
याच वेळी ते गुरु गोविंदराय जे गोविंद सिंह झाले. वाही गुरुजी का खालसा. गुरु गोविंद सिंह यांना संस्कार आणि प्रतीके यांची किमयाशक्ती बरोबर ठाऊक होती. त्यांनी चालू केलेल्या पहुल या दीक्षा संस्कारामागे हाच वास्तविक अर्थ आहे. पहुल संस्कारात ज्या पाण्याची सर्वजण चव घेतात त्याच पाण्याला काही प्रक्रियेनंतर अमृत संबोधिले जाते. त्यांनी एक नवीन जयघोष सांगितला आहे. वाही गुरुजी का खालसा, वाही गुरुजी की फतेह. खालसा ईश्वराचा आहे आणि ईश्वराचा विषय निश्चित आहे. त्यांनी पंच क धारण करण्याचा म्हणजे केश, कडे, कंगवा, कच्छ आणि कृपाण धारण करण्याचा निर्देश प्रत्येक शिखाला दिला आहे. समर्पण, शुद्धता, देवभक्ती, शील आणि शौर्य हे 5 भाव यामागे होते. खालसा निर्माणाची तीव्र प्रतिक्रिया होणारच होती. पहुलची दीक्षा घेतल्यानंतर शीख जेव्हा आपल्या घरी परतले तेव्हा या नव्या पंथाचा प्रचार करू लागले. कलिहूरचा राजा अत्यंत कठीण पेचात आला व घाबरला. या नवीन धार्मिक संप्रदायाला गुरु गोविंदसिंहांनी पूर्णपणे राजनैतिक बनविले. म्हणून त्यांनी आनंदपूर सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जावे म्हणून बजावले. परंतु गुरूंनी साफ नकार दिला. पुन्हा सगळे पहाडी राजे एकत्र आले. 20,000 सैनिकांची तुकडी घेऊन त्यांनी पुन्हा हल्ला केला. गुरु गोविंदसिंहांजवळ फक्त 8,000 सैनिक होते, पण तरीही त्यांची खालसा सेनाच विजयी झाली. तिने सीमेच्या अखेरपर्यंत शत्रूला हाकलले. हे युद्ध सन 1700 मध्ये झाले. निराश झालेल्या राजांनी आपला एक प्रतिनिधी औरंगजेबाकडे पाठविला. या दूताबरोबर पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की गुरु गोविंदसिंहांच्या वाढत्या शक्तीमुळे संकट वाढले आहे. गुरु राजचिन्ह ही धारण करू शकतात. त्यामुळे औरंगजेबाचे शासनही संकटात आले. औरंगजेबाने यावर ताबडतोब पावले उचलली. सरहिंद आणि जव्हारचा सुभेदार यांना हल्ला करण्याचे आदेश दिले. परंतु याही युद्धात मोगल सैन्य पराभूत झाले. कलिहूर राजाने एकवार पुन्हा प्रयत्न केला, पण त्याच्या पदरात निराशाच आली. पहाडी राजांची बेचैनी सारखी वाढत होती. ते कधी गुरुबरोबर सलोखा करीत होते तर कधी आक्रमणही करीत होते. याच दरम्यान सय्यद बेग आणि अलिफ खान नावाचे 2 मोगल सरदार लाहोरहून दिल्लीला जात होते. पहाडी राजांनी गुरु गोविंदसिंहांवर हल्ला करण्यासाठी या सरदारांना सांगितले आणि त्यासाठी त्यांना दररोज 2,000 रुपये द्यायचे ठरविले. दोघांच्याही जवळ 10,000 सहस्त्र सेना होती. गुरु गोविंदसिंहांनी चमकौरच्या जवळ युद्ध केले. सय्यद बेगने गुरु गोविंदसिंहांबद्दल बरेच ऐकले होते. तो गुरूंचे व्यक्तिमत्व आणि शौर्य याने प्रभावित होऊन त्यांच्या पक्षाला जाऊन मिळाला. आपल्या साथीदाराचे हे पाऊल पाहून अलिफ खाची हिंमत खचली आणि रणमैदान सोडून तो पळून गेला. धन्यवाद.